नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक मनापासून मी स्वागत करतो माझी अभिजात मराठी या मराठी व्याकरण यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण बरेच जण स्पर्धा परीक्षा करत आहात, बरेच जण कलाकार आहेत, बरेच जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत। मग लहान बालकापासून ते वृद्ध माणसापर्यंत आपल्यामध्ये नानाविध प्रकारचे अंगी गुण भरलेले असतात आणि हे जे काही गुण आहेत, हे जे गुण आहेत ते गुण आपण बाहेर काढत असतो। ते गुण जे काही आपण बाहेर काढत असतो त्या गुणांवरतीच असं एक व्याकरणामध्ये व सर्वांसाठीच मी काय म्हणलं की वयवर्ष 8 पासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांसाठीच असं उपयोगी असणारं आजचं जे काही आपलं प्रकरण आहे, या प्रकरणाचा रस आहे मित्रांनो, नाव आहे भाषेचे 9 रस। आणि हे भाषेचे 9 रस मी एवढे व्हिडिओ पाहिले, त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी आपापल्या पद्धतीने, प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण कमी वेळेत जास्तीत जास्त मुलांना कसं समजेल, ते गुणांपासून वंचित कसे राहणार नाहीत व रस समजवण्याची जी काही पद्धत आहे, ही पद्धत म्हणजे मी त्या माझ्या गुरुकडूनच कुठून तरी घेतले आणि ते आज आपल्यासमोर संगीतमय, संगीताच्या स्वरूपामध्ये मी रस मांडण्याचा आपल्यासमोर हा घाट घातलेला आहे। तर आपल्यासमोर आहेत काय, भाषेचे 9 रस संगीतमय। सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, पहा की हे जे काही भाषेचे 9 रस आहेत, या भाषेच्या 9 रसामध्ये प्रामुख्याने याचं आपल्याला बेसिक पाहणं खूप गरजेचं आहे। आणि हे बेसिक म्हणजे काय असणार आहे, प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला या गोष्टी माहीत राहणं गरजेचं आहे। पहा मित्रांनो, नेमकं जो रस आहे, या रस या शब्दाचा नेमका अर्थ कोणता आहे, या शब्दाचा नेमका अर्थ कोणता आहे, तर साध्या साध्या व्याख्या आहेत, ढोबळ मानाने लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। प्रत्येक लाईनीवरती प्रश्न आहे। तुम्ही जे जे पुस्तक आतापर्यंत वाचलेले आहेत, ज्या तुम्ही नोट्स पाहिलेले आहेत, मी आज जे काही रस तुमच्याजवळ देत आहे किंवा आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहे, यातल्या बऱ्याच गोष्टी कुठंच सापडणार नाहीत, कारण याला लागतो तो अनुभव। आणि ज्या पद्धतीने मी मांडतोय ते मांडत असताना याच्या पाठीमागं 16 वर्षाची माझी मेहनत आहे मित्रांनो, ठीक आहे। तर मग रस या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? रस म्हणजे आनंद। कशातलाही आनंद आपण घेत असतो, कुठलाही आनंद घेत असताना रस म्हणजे आनंद। रस या शब्दाचा अर्थ आहे द्रवरूप पदार्थ। मग रसमध्ये आपण असं घेऊ शकतो, कुठला रस? आंब्याचा रस, आंब्याचा रस घेऊ शकतो, ठीक आहे। रस, ऊसाचा रस, आपल्याला समजण्यासाठी सांगतोय, आंब्याचा रस घेऊ शकतो आपण, ऊसाचा रस घेऊ शकतो। याच पद्धतीने रस हा संस्कृत शब्दाचा मध्ये जे काही अर्थ आहे ते म्हणजे चव किंवा गोडी। एखाद्या पदार्थामधली आपण जशी चव घेतो त्याला चव किंवा गोडी असं संबोधलं गेलं आहे। रस हे काव्याचे खरे तत्व आहे। आपलं जे काही काव्य आहे पुढं आहे, पण हे मधीच ओळ आली। रस हे काव्याचं खरं काय तत्व आहे। अलंकाराने फार फार तर काव्याची शोभा वाढते, मात्र परंतु त्यात रस जर नसेल तर ते निर्जीव होत असतं। काय निर्जीव होतं? आता आपला जो काही रस भाग आहे, या रस भागामध्ये काव्य जे काही ते काव्य म्हणजे कविता वाचल्यासारखं असतं। दडदड 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 आपण कविता वाचत असतो, पण कविता वाचून उपयोग नाही, कुठलीच कविता वाचून उपयोग नाही, त्याला नाद आला पाहिजे, सूर आला पाहिजे। त्या घटकाकडे आपण जाणार आहोत। तत्पूर्वी बघा, इथं पंडित विश्वनाथाने आपल्या साहित्य दर्पण या घटकामध्ये, साहित्य दर्पण या भागामध्ये मित्रांनो, काय साहित्य दर्पण ग्रंथात वाक्य रसात्मक काव्यम, वाक्य रसात्मक काव्यम अशी व्याख्याच करून टाकलेली आहे। त्यानंतर ज्याचा अर्थ काय, आस्वाद घेता येतो, काय आस्वाद घेता येतो, त्यामध्ये वाक्य रसात्मक काव्यमचा अर्थ काय की रसात्मक म्हणजे पाक, बरोबर आहे। याचबरोबर आस्वाद घेता येतो म्हणजेच रस। रस या शब्दाचा अर्थ आहे द्रवरूप पदार्थ, जसा तसा त्याची काय आहे, शब्दाचा अर्थ जो आहे चव किंवा गोडी असंही त्याला संबोधलं गेलेलं आहे। हे मी का लिहिलेलं आहे माहिती आहे? कारण या प्रत्येक ओळीवरती कुठं ना कुठं प्रश्न आहे म्हणून। आणि मी लिखाणाचं जरा कमी सोडले, कारण मला शिकवण्यावरती त्याच भर द्यावा यायचा आहे।
म्हणून लक्षात ठेवा, यावरून आपल्या जिभेला जी गोडी असते, जी गोडी, ती गोडी कोणती आहे, तर ती गोडी आंबट आहे, तिखट आहे, तुरट आहे, खारट आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची आपल्या जिभेला काय लागत असते, चव लागत असते. लक्षात ठेवा, आपल्याला काव्याच्या रसाकडे जायचंय आणि आपण द्रव्यरूप रसामध्ये आहोत. द्रव्यरूप म्हणजे रोज जे काही आपण घरामध्ये पदार्थ खात असतो त्याची जी काही आपल्याला चव लागत असते आपण त्याच्यावरती आहोत. बघा मग त्यावरून एखाद्या पदार्थामधली आपल्याला काय चव अनुभवायची असेल तर ती चव कशा प्रकारे, किती प्रकारे, 6 रसाची जी काही निर्मिती केलेली आहे त्यांना, 6 रसाची निर्मिती त्यांना काय म्हणतात, षड्रस असे म्हणतात. काय म्हणतात, षड्रस. मग हे षड्रस काय आहेत, आयुर्वेदानुसार अन्नांमध्ये 6 प्रकारचे रस आहेत. किती प्रकारचे, 6 प्रकारचे. ते इथं आहेत बघा. षड्रस जीवन चालवी षड्रूप माया तस्वी. आपले जे काही 6 रस आहेत ते 6 रस आपलं जीवन चालवत असतात, आपलं हे जीवन चालवतात. मधुर आम्ल, बघा, मधुर आम्ल कटू तिक्त क्षार कशा षड्रशा, 9 षड्रशा असं चरिक संहितामध्ये 6 रसांची नावे हे देण्यात आलेले आहेत. मग हे 6 रस जे आहेत बघा, 6 रस आपलं जीवन चालवतात. मग ही जी काही 6 रस आहेत ती कोणती आहेत, तर पहा फलकावरती पहा, हे 6 रस कोणते आहेत. वरील काव्यपंक्तीमध्ये जीवनातील किती रस, 6 रसांचा या ठिकाणी संदर्भ आलाय. मग अशी ओळ होती काय, कटू, कटू, मधुर आम्ल, मधुर आम्ल, बघा, मधुर आम्ल, कटू, तिक्त, क्षार आणि कषाय. किती झाल्या, 6 चवी झाल्या. मग मधु म्हणजे कोण, मधु म्हणजे मधुर, माधुरी दीक्षितला मधु म्हणतात बघा, बरोबर आहे, ते गोड. मधुचा अर्थ आहे काय, गोड. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, तिक्त म्हणजे तिखट, कषाय म्हणजे तुरट. ठीक आहे. यानंतर कटू म्हणजे कडू आणि इथं क्षार म्हणजे खारट. मग कसल्या चवी आहेत, मग गोड काय आहे आपल्यात, गुलाबजाम, बरोबर आहे. दुसरं आहे कटू आम्ल, आंबट काय आहे, लोणचे. त्यानंतर या ठिकाणी कटू, कटू कोण आहे, कारले. तिक्त, तिखट काय आहे, मिरची आणि त्याचा ठेचा. ठेचा चुकीचा आहे, ठेचा, ठेचा, बरेच जण ठेचा म्हणतात, ठेचा, ठेचा असा जो शब्द येतो. त्यानंतर बघा इथं 5 नंबरला आहे क्षार. क्षार म्हणजे काय मित्रांनो, खारट आणि पुन्हा आहे काय, तुरट. असे हे जे काही आपण वर्तुळामध्ये केलेले आहेत. तर या ठिकाणी जी काही व्याख्या घेतली आपण, षड्रस जीवन चालवी षड्रिपू माया तस्वी म्हणजे काय, गोड, आंबट, कडू, तिखट, खारट, कषाय, खारट आणि क्षार. मग या पद्धतीने जे काही हे आपण 6 रस आपल्या जीवनामध्ये चालवत असतो आणि यानुसार आपल्याला जो काही आपल्यामध्ये पाचन होत असतं त्याचा काही रस निर्माण होत असतो त्याला पक्वान्न असं म्हणतात. काय म्हणतात, पक्वान्न. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणून हे 6 रस भोजनात रुची निर्माण करतात. त्याची चव आपण जिभेने घेत असल्यामुळे जिभेला काय म्हणायचं आपल्याला, रसना. जिभेला काय म्हणतात, रसना म्हणतात. भोजनात या 6 चवीच्या रसांना धरूनच पदार्थ बनतो. या 6 चवी ज्या आहेत यांना धरूनच. बघा तुम्ही, एखाद्यामध्ये मीठ नसेल, एखाद्यामध्ये तिखट नसेल तर आपण म्हणतो भाजी सपक झाली, लगेच म्हणत असतो भाजी सपक झाली. तिखट झालेली असेल तर आपण म्हणतो की भाजी काय झाली, तिखट झाली. मग या ज्या काही गोष्टी आहेत, सपक झाली, तिखट झाली, हे कुठून, तर हे चवीमधूनच आलेले आहेत. म्हणून लक्षात ठेवा, जशी एखाद्या वस्तूत पदार्थात भोजनात असलेली चव, काय मित्रांनो, चव जशी घेतात तशीच. बघा आता आपण कशातली चव घेतली, याच्यामध्ये आपण एखाद्या ठिकाणी लग्नाला गेलो, लग्नाला गेल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे, बरेच जण आहेत बघा असे पण लग्नाला जातात, फक्त जोर त्याचा मठ्ठ्यावर असतो, बरोबर आहे. काही राहू द्या तिकडं, इकडं खायला काही राहू द्या, पण वरून गरम झालेलं असतंय. पार तिथं दिसलं की म्हणतं हो मामा, हो हो मा द्या, ओके. थोडं पुढं आलं होतं, हो मा घेतोय, गुड गुड, हो मा गुड, हो हो ओके. त्या रसावरती याचा त्या काय ते एवढा ताव असतो, त्या ताकावरती भयानक ताव असतो, बरोबर आहे. मग ती त्याला लागलेली त्याची चव आहे. त्या चवीमध्ये बऱ्याच जणांना गोड खाऊ नका, गोड खाऊ नका, गोड खाऊ नका, शुगर होईल होईल कितीही म्हणू द्या, पण गोड खाणारच, कारण ती त्याची आवड आहे. मग ज्या पद्धतीने असे अन्न खाल्ल्यानंतर आपला आत्मा तृप्त होतो आणि संध्याकाळी निवांत अशी झोप लागत असते, त्याच पद्धतीने आता आपला संदर्भ, त्याच पद्धतीने एखाद्या वस्तूत किंवा पदार्थामधली जी काही चव आहे ती चव किंवा गोडी आपण अनुभवतो तेव्हा काय निर्माण झाला, रसस्वाद निर्माण झाला असं संबोधलं जातं. मित्रांनो, 6
हे जे काही काव्याचे हे ते जे आहेत हे सर्वच्या सर्व रस हा रसस्वाद म्हणतात. म्हणून पुढं बघा, रस हा काव्याचा कोण आहे? आत्मा आहे किंवा प्राणतत्व आहे. मग ज्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये हे आहे त्याच पद्धतीने बघा, रसाचा प्रणेता कोण आहे? भरतमुनी. भरतमुनी संस्कृत पंडित जे आहेत भरतमुनी, हे भरतमुनी यांनी याला दिलेलं जे काही नाव आहे ते आहे मित्रांनो नाट्य रस असं संबोधलं गेलेलं आहे. काव्याला वाचनाला किंवा ऐकताना काव्य, आता काव्यात आलो. काव्य म्हणजे काय? कविता. काव्य म्हणजे काय? कविता. बालकवी यांची कविता आहे ती कविता या पद्धतीने, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. बालकवी निसर्गामधले असणारं जे काही सौंदर्य ते म्हणतात आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. म्हणजे या नभामध्ये भरलेला जो काही आनंद आहे म्हणजे चराचरामध्ये भरलेला आनंद, हे झालं काव्य. एक कविता झाली, लिखाण काम करून ठेवलेलं याला म्हणायचं कविता. बरोबर आहे. मात्र लेखकाने लिहिलेलं काव्य हे पुढच्या रसिक वर्गापर्यंत पोहोचलं पाहिजे. पुढच्या रसिक वर्गापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या रसिकाने दाद दिली पाहिजे. आणि ती जेव्हा दाद दिली जाते रसिकाने तेव्हा रस निर्माण झाला म्हणतात. म्हणून पुढं बघा, नाट्यशास्त्र संबोधले गेले, काव्याला वाचताना किंवा ऐकताना जो आनंद, काव्य, काव्य म्हणजे कविता, लक्षात ठेवा, कविताच म्हणून नाही, काव्य असेल, नाट्य असेल, कथा असेल, कादंबरी असेल, हे सर्व आपण पाहत असताना जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद मिळत असतो त्याची अनुभूती होते, त्यास रस असे म्हणतात. त्याची अनुभूती होते त्याला काय म्हणतात? रस असं संबोधलं जातं. नेक्स्ट पुढं बघा, मग हे जे काही रस आहे, बरोबर आहे, आपण काय या रसाबद्दल बोललो. मग असे जे काही रस आहेत, या ठिकाणी दोन व्यक्ती दिसत आहेत तुम्हाला, अगदी महत्त्वाचं आहे रे पोरांनो, लक्ष द्या. ओके, दोन व्यक्ती दिसत आहेत, तिथं वर स्थायी भाव आहे. तो स्थायी भाव म्हणजे नेमका काय आहे? इकडे पुरुष दिसतोय, इकडे स्त्री दिसत आहे. बरेच जण म्हणतात आपल्याच्यानं हे होईना, मी हे करत नाही, मी ते करत नाही, मी असं करत नाही, मी तसं करत नाही. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष, तरुण असेल किंवा तरुणी असेल, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, विवाहित असो अविवाहित असो, कोणीही असो, तर लक्षात ठेवत चला मित्रांनो की प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये काही भावना कायमचा वास करीत असतात. म्हणजे कितीही म्हणलं तर मला प्रेमाची भावना नाही आहे. अरे कसं नाही आहे? प्रेमाची भावना कशी नसते? आई आणि मुलाचं प्रेम असतं त्याला वात्सल्य असं संबोधलं जातं. मला राग येत नाही म्हणे. कसं येत नाही? आपल्या मुलाला एखाद्याला हात लावू द्या, आपण त्याचा हात उपसून काढू, राग येतच असतो. पराक्रम आपण गाजवत असतो, बरोबर आहे. म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये या स्थायी भावना या 100% काय करत असतात? वास करत असतात. त्या भावना म्हणजे काय बघा, प्रेम दोघांच्या मध्ये, पुरुष स्त्री, त्या पद्धतीने लोभ, आपल्याला बघा प्रेमाची भावना प्रत्येकामध्ये आहे, 100% असते. त्यानंतर लोभाची भावना प्रत्येकामध्ये आहे. आनंद आपल्याला व्यक्त करता येतो. भय, आपल्याला एखाद्याची भीती वाटते, म्हणजे आपल्यासमोर अपघात जर झाला, आपल्यासमोर अपघात झाल्यानंतर लगेच म्हणतो अरे बाप रे, काय तो भयानक अपघात होता, अरे बाप रे, म्हणजे भीती वाटली. आपल्याला कोणी काही बोलल्यानंतर राग येतो, ढकलल्यानंतर देखील आपला काय येतो? राग येत असतो. मग हे राग येणे म्हणजे नेमकं काय आहे? हे म्हणजे तो काय, पुढं राग होतोय, पुन्हा दुःख होतोय. त्याच्यानंतर सर्वात जास्त आपल्यामध्ये ठासून भरलेला रस आहे, करुण रस, ते आहे. प्रत्येकामध्ये म्हणजे वात्सल्य आहे. म्हणजे एखादा पुरुष किंवा स्त्री यामध्ये बघा, प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये काही भावना कायमच्या वास करीत असतात. त्या कायमच्या वास करणाऱ्या भावनांनाच काय म्हणतो आपण? स्थायी भाव म्हणतो. आणि हेच स्थायी भाव घेऊन आपण पुढं जे काही रसाची निर्मिती होते ते या पद्धतीने भावो. अशा विविध प्रकारच्या भावना आहेत. अशा स्थिर व शाश्वत भावनांना, मूलभूत साधारण प्रवृत्तींना काय म्हणतो मित्रांनो? आपण स्थायी भाव असे म्हणतो. मग हे पळा, मग स्थायी भाव कोणते आहेत? रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, जुगुप्सा, विस्मय किंवा शम. विस्मय किंवा शम म्हणजे एवढे स्थायी भाव कोणामध्ये आहेत मित्रांनो? मानवामध्ये म्हणजे आपल्यामध्ये भरलेले आहेत. आणि त्याचं स्वरूप हे कसं असतं? कमी किंवा जास्त. एखादा वेडसर, अर्थ वेगळा घेऊ नका, फक्त मला समजवायचं आहे. एखादा वेडसर जरी मुलगा असेल तर त्या वेडसर मुलाला देखील त्याच्यामध्ये देखील भावना आहेत. तो आईला पाहिल्यानंतर डोळ्यातून त्याच्या अश्रू येत असतो. तो कोणाकडेही जात नसतो. म्हणजे प्रत्येकाच्या अंगामध्ये या स्थायी भाव कायमच्या. म्हणून प्रत्येक माणसाच्या अंगी, इथं दिले बघा, प्रत्येक माणसाच्या अंगी हे स्थायी भाव कसे मित्रांनो?
कमी किंवा अधिक प्रमाणात असतातच. कळते इथपर्यंत? ओके, हे स्थायी भाव. त्यानंतर बघा, आता लेखकाने लिहिलेले वाङ्मय वाचताना वाचकांच्या किंवा नाटक पाहताना प्रेक्षकांच्या, लक्षात ठेवा हे विधान, लेखकाने लिहिलेले वाङ्मय वाचत असताना किंवा वाचनाच्या नाटक पाहताना प्रेक्षकांच्या अंतःकरणातील या भावना जागृत होतात तेव्हा काय निर्माण झाला? रस निर्माण झाला म्हणतात. आपल्यासमोर बघा, एखादी लावणी असेल, एखादी लावणी होत आहे तेव्हा खाली बसलेला जो काही माणूस आहे तो काय करतो? शिट्टी वाजवतो. शिट्टी वाजवणे म्हणजे तो वाईट आहे असा त्याचा अर्थ होत नाही. शिट्टी वाजवणे म्हणजे त्याला त्याची कला पोचली आणि पुढे जो कला सादर करतो त्याची कला साकार झाली असा अर्थ होतो. आपण अर्थ वेगळा घेतो, कारण आपल्याला पडद्यामागचं जीवन बिलकुल माहीत नाही आहे. आता बऱ्याच जणांना परिस्थिती माहीत नसते, कारण पडद्यावरती नाचणारे जे काही लोक आहेत त्यांना नाव ठेवण्यापेक्षा ते पडद्यावरती का आले याचा माणसाने कधीही विचार करावा. कारण पडद्यामागची भूमिका फक्त पडद्याच्या समोर काम करणाऱ्या माणसाला माहीत असते, दगड मारायला नाही. ठीक आहे, असो, पुढे जाऊयात. त्यानंतर हा रस निर्माण झाला म्हणतात. मग आपल्या अंतःकरणातील स्थायी भाव हे वाचनाने वा कलाकृतीच्या दृष्टीने, हे वा कलाकृती. आता कलाकृती, इथं माझा खूप आवडता ॲक्टर आहे अमिताभ बच्चन सर आहे तिथं, बरोबर आहे. तर इथं ते मस्तपैकी असं जॅकेटमध्ये हात घातलेले आहेत आणि सुंदर असं नायिका आहे, त्यांच्यामध्ये एक भाव तयार झाला आहे आणि ते जो काही शृंगार रस आपला पुढे येणार आहे तिथला तो भाव व्यक्त करत आहेत. काय की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम आहे, बरोबर आहे. म्हणजे हे कशातलं मित्रांनो? कशातली कलाकृती? वाचनाने वा कलाकृतीच्या दर्शनाने. कलाकृती म्हणजे काय? मी एक रस आपल्याला शिकवतोय, ती माझ्यातली कलाच आहे. आता संगीतमय म्हणलेलं आहे आपण, त्या कलेचा मी या ठिकाणी सादरीकरण करणार का? तर आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या चॅनलवर येणाऱ्या लोकांना सर्वांना हे कळावं यासाठी, बरोबर आहे. पुढे जेव्हा ही भावना चालवली जाते तेव्हा तो काय निर्माण झाला? रस निर्माण झाला असं म्हणून संबोधलं जातं. असे म्हणतात, रस पूर्णपणे काव्याचा आस्वाद घेणारा तो रसिक. बघा, आता या ठिकाणी बघा, मी नाचत आहे, एखादं आपलं नाटक चालू आहे, एखादी लावणी चालू आहे, एखादी कथा चालू आहे, एखादी कादंबरी वाचन चालू आहे. मग याचं पूर्णपणे आता माझ्यासमोर बसलेले जे काही आहेत ते त्या रसाचं काय घेणार आहेत? आस्वाद घेत आहेत. आपला लेक्चर जे आहे, लेक्चर चालू आहे, याला आस्वाद म्हणता येणार नाही. पण इथून पुढं जेव्हा आपण उदाहरणं देऊ तेव्हा मात्र म्हणणार आहे, यार मास्तरमध्ये काहीतरी दम आहे, बरोबर आहे. आणि जोपर्यंत हे तुम्ही म्हणणार नाही तोपर्यंत आपल्या त्या लेक्चरला किंमत पण राहणार नाही, बरोबर आहे. मग हे असे भाव या पद्धतीने इथं तयार झालेले आहेत. म्हणून पुढं बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये असतो विभाव. हा झाला स्थायी भाव माणसाच्या मनात. आता विभाव म्हणजे काय? अगदी मी राज्यसेवेपर्यंत गेलोय बरं का. UPSCचे लोक देखील हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करून याला पाहू शकतात विद्यार्थी, ठीक आहे. त्यानंतर बघा, स्थायी भाव, विभाव म्हणजे काय? ज्यांच्या आश्रयाने राहतात व ज्यामुळे ते प्रदीपित होतात त्यांना विभाव असे म्हणतात. कोणाच्या तरी हे आश्रयाने राहतात. स्थायी भाव म्हणजे मध्ये असणारे, त्याच्या कोणातरी आश्रयाने राहणारे. विभाव हा रसनिर्मितीच्या प्रक्रियेतील कोणता? प्रथम घटक आहे. त्याचबरोबर रस ही अनुभूती व्यक्तींच्या मनामध्ये येते. रस व्यक्तींच्या मनामध्ये, पण ती कोणत्या तरी घटनेमुळे, व्यक्तीमुळे, स्थळी किंवा वेळेमुळे उद्दीपित म्हणजे उद्भवते. त्या सर्व गोष्टी विभाव म्हणून ओळखतात. म्हणजे बाह्य घटक म्हणूया थोडक्यात. काय? बाह्य घटक. आता बाह्य घटक म्हणजे काय? एखादी गाडी आहे, बरोबर आहे, ती गाडी आणि ती गाडी येऊन धडकल्यानंतर या गाडीमुळे तयार झालेला त्यांना काय? विभाव असं संबोधलं गेलेलं आहे. विभावाचे 2 प्रकार आहेत मित्रांनो. विभावाचे प्रामुख्याने किती? हे 2 प्रकार आहेत. हे 2 प्रकार कोणते? एक आलंबन विभाग आणि दुसरा उद्दीपन विभाग. आलंबन आणि उद्दीपन. आलंबन मध्ये काय? ज्यामुळे भावना निर्माण होते ती व्यक्ती किंवा पात्र. इथं दिसतंय तुम्हाला, एक नायक आहे आणि एक नायिका आहे. नायकाने ज्यामुळे भावना निर्माण होते ती व्यक्ती किंवा पात्र. ललित वाङ्मयातील नायक, नायिका व इतर व्यक्ती यांना आलंबभाव विभाग म्हणतात. जसं शृंगार रसामध्ये नायक व नायिका, समजा या ठिकाणी आपण शृंगार रस घेतलाय, शृंगार रस यामध्ये इथं नायक आहे आणि इथं नायिका, हे आलंभाव विभाव असतात. करुण रसामध्ये पती, मुलगा हे पात्र आलंभाव असू शकतात. म्हणजे लक्षात ठेवा, आलंभाव म्हणजे कोण? डायरेक्ट ती व्यक्ती जी आहे, प्रत्यक्षात ती व्यक्ती त्यांना. आणि उद्दीपन भाव म्हणजे काय? ते सोडून ज्यामुळे आपल्यामध्ये रस निर्माण होतो.
हे व्यक्ती सोडून ज्यामुळे आपल्यात रस निर्माण होतो. उदाहरणादाखल बघा, भावना जागृत करणारे बाह्य घटक. बाह्य घटक मग कोणते? वातावरण, वेळ, स्थळ, शब्द, इशारे. बरोबर आहे. जसं असं म्हणता बा, होय मित्राला म्हणतो ना आपण, होय बबल्या, आता त्याला बोलायचं नाही पण इशारा करायचं, चल चल म्हणतो आपण. बरोबर आहे. या पद्धतीने इशारा करून वगैरे बोलवणे. पुढे एकलेपणा, चांदणे, उद्यान यामुळे स्थायी भाव उद्दीपित होतात. बघा, या ठिकाणी जे बसलेले नायक आणि नायिका आहेत यांच्यामध्ये प्रेम तर आहेच आहे, पण या प्रेमाला सांगड वर असलेले जे काही चांदणे आहे त्या चांदण्यामुळे त्याच्या प्रेमाला सांगड बसत आहे, आणखी ते घट्ट होत आहे. म्हणजे हा जो बाह्य घटक आहे याला म्हणायचं उद्दीपन विभाग. आणि इथं म्हणायचं जिथं नायक आणि नायिका एकत्र असतात यांना काय म्हणायचं मित्रांनो? आलंबन. पुढे त्यानंतर विभाव ही रसाची पहिली पायरी आहे. विभावामुळे रसदर्शन होते. ते रसाच्या प्रकटीकरणातून दिशा देतात. नाट्य, साहित्य, कविता अशा सर्व कलांमध्ये विभाव योग्य प्रकारे वापरला जातो. कशा कशामध्ये? बघा, नाटकामध्ये, साहित्यामध्ये. साहित्य म्हणजे कथा, कादंबरी, कविता, गद्य, पद्य जे काही आहे या सर्वांमध्ये, सर्व कलांमध्ये विभाव योग्य प्रकारे वापरले जातात, तर ते रसप्राप्ती होते. त्यानंतर आहे अनुभव. अनुभव काय मुद्दा आहे अनुभवाचा? तर रससिद्धांतात अनुभव ही संकल्पना देखील अतिशय महत्त्वाची आहे. विभावामुळे जी भावना किंवा जो स्थायी भाव आहे तो स्थायी भाव जागृत होत. ती भावना बघा, आपल्यामध्ये जागृत झालेली जी काही भावना आहे, जे काही ते दर्शकापर्यंत पोहोचवण्यासाठी जी शारीरिक किंवा बाह्य हालचाली, आता आपण संगीतमय करतोय, याच्यासाठी माझ्यासमोर असलेला ढोलकीवादक आहे, तबलावादक आहे, पेटी वाजवणारे आहेत, बरोबर आहे, साऊंड सिस्टीमवाले असतील, हे जे काही आहेत तर हे काय आहेत? बाह्य हालचाली किंवा बाह्य घटक म्हणूयात. बरोबर आहे. त्या हालचाली अनुभव असे म्हणतात. या ज्या बाह्य घटक आहेत हे इथं त्याला अनुभव म्हणतात. जसे बघा, बोलणे. आता समजा एखादी मी कृती करते, माझ्या समोर माझा सिस्टीमवाला मित्र आहे, बरोबर आहे, त्यावेळेस मी त्यांना एखाद्या वेळेस असा जो डोळा केला तर त्यांना माझा इशारा लक्षात येतो. असा इशारा लक्षात येईल. मी बोलत बोलत जर ढोलकीला मी असं केलं, समजा असं केलं, तो ढोलकीवाला वाजवेल. बरोबर आहे. माझ्या समोर असणाऱ्या माझ्या मित्रांना म्हणलो मी असं, अरे पंखा लाव, लय गरमी व्हायला लागले, असा तो अर्थ घेईल. म्हणजे प्रत्येकाचं कसं बघा, काय बाह्य म्हणजे कुठे? हावभाव, बोलणे, डोळे, चेहरा, शरीरयष्टीतून होणाऱ्या भाव प्रदर्शन असते, जे रसाची काय दाखवतात? अनुभूती वाचकांपर्यंत पोहोचवतात. पुढचं जे वाचक वर्ग आहे यांच्यापर्यंत काय केलं जातं? पोहोचवलं जातं. ठीक आहे. हा झाला, हे एक 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 घटक याचे आहेत. त्यानंतर बघा, हे जे काही अनुभव आहेत, हे अनुभव याचे प्रकार कोणते पडलेत? करुण रसामध्ये बघा, अनुभव म्हणजे कुठले? बाहेरचे घटक. करुण रसात काय असेल? अश्रू ढाळणे. आपल्याला लय दुःख झाले, खूप दुःख झालेलं आहे, तर आपण रडतो. अश्रू ढाळणे, हुंदका घेणे, डोळे बंद करणे, हाताने कपाळाला मारणे, त्यानंतर धरून बसणे, कंठ दाटून येणे. त्यानंतर वीर रसामध्ये छाती फुगून उभं राहणे. बरोबर आहे, बरोबर आहे. असं खबरदार जर टाच मारुणी झाल पुढे, चिंदड्या उडविन राई राई एवढ्या. बाजी प्रभू देशपांडे यांचं वक्तव्य. बरोबर आहे. छाती काढून पुढे तलवार उचलणे, गर्जना करणे. शृंगार रसामध्ये माहीत आहे, नजरेचा खेळ, नजर असते ना, नजरेचा खेळ. ठीक आहे. त्यानंतर हसू, लाजणे, केस विस्कटणे, अंगावर रोमांच उभा राहणे. बरोबर आहे. बऱ्याच वेळा तुम्ही चित्रपटामध्ये पाहता ना, म्हणजे असं एखाद्याला हात लावून इकडे हात लाव, अरे बाबा अंगावर काटा आला म्हणून. बरं, ठीक आहे. असे तर हे सर्व जे काही यांनाच आपल्याला काय म्हणायचं आहे? अनुभव. या सर्वांना काय म्हणायचं मित्रांनो? अनुभव असं संबोधलं गेलेलं आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर अनुभवाचे कार्य काय आहे? अनुभव हे रस जागवण्यासाठी केलेलं बाह्य अभिव्यक्ती असते. रसाला जिवंत ठेवण्यासाठी ती काय आहे? बाह्य अभिव्यक्ती आहे. बरोबर आहे. ते नाटक, साहित्य, चित्रपट, कविता माध्यमातून प्रेक्षकांना त्या त्या भावनेशी जोडतात. त्यामुळे ही अनुभूती आपल्याला मिळत असते. हे अनुभवाचं मूळ काय आहे? कार्य आहे. मग याचा निष्कर्ष काय? विभावामुळे निष्कर्ष बरं का कशा? अनुभवाचा भावना जागृत होते.
भावना जागृत होणे म्हणजे काय? एखाद्या माणसाला मारलं कोणीतरी, अरे त्याला मारू नका, भावना जागृत झाली. एखाद्याला मारलं तर मारू नका, भावना जागृत झाली. एखादा पडला त्याला जाऊन आपण उचलतो, भावना जागृत झाली. पुढे आणि अनुभवाद्वारे ती भावना बाह्य कृतीतून, बघा, विभावामुळे भावना जागृत होते आणि अनुभव जो आहे विभावामुळे जागृत होते आणि अनुभव जो आहे यामुळे ती भावना बाह्य कृतीतून प्रकट होते. म्हणजे मला वाटलं तो पडला, हा झाला कोण? विभाव. आणि चला त्याला उचलूया, हे उचलणे म्हणजे अनुभव. म्हणजे एखादी घटना मनात येणे आणि ती कृतीमध्ये आणणे, तो विभाव आणि अनुभव असं दोन घटकांमध्ये हे व्यापलं गेलेलं आहे. पुढं बघा, यातला शेवटचा मुद्दा येतला संचारी भाव. काय तो? आपल्याला हवी असणारी वस्तू मिळाली नाही, आपल्याला एखादी गोष्ट आहे पाहिजे, ते मिळालं नाही. बरेच जण जखमी दिलं असतात बघा, काहीतरी घ्यायचं, काहीतरी मारायचं, काहीतरी असं काहीतरी असतं. म्हणजे किंवा इतर वस्तू पण असतील, आपल्याला हवी असणारी वस्तू मिळाली नाही म्हणजे वाटणारा खेद असू हेवा राग या तत्कालीन वृत्तींना रसाची अभिव्यक्ती किंवा व्याभिचारी भाव असं म्हणतात. काय म्हणायचं याला? की आपल्याला हवी असणारी जी काही वस्तू आहे ती वस्तू किंवा खेद असूया, आपल्याला वाटणारा जो काही हेवा तो याच्यामध्ये सापडला जातो. संचारी भाव म्हणजे लक्षात ठेवा, क्षणिक बदलणारे हालचाल. संचारी भाव थोड्या वेळासाठी काय होतो, त्याच्यामध्ये बदल होत असतो. आता बघा, बऱ्याच जणांना हे अवघड वाटतंय, बरोबर आहे मी जे सांगतोय ते, पण सरळ आहे. नवरस घेतात आणि त्या नवरसाबद्दल माहिती, पण मी जी पहिल्यांदा सांगते तुम्ही कुठल्याही व्याकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडणार नाही ही माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. करणारा भाव असतात जे स्थायी भावाच्या मुख्य भाव भोवती सतत फिरत असतात. हे मुख्य भाव जो आहे याच्या बाजूला ते काय कायमचे फिरत असतात किंवा वास करत असतात. त्याला बळकटी देत असतात. हे एकट्याने रस निर्माण करत नाहीत, हे एकटे कधीच येत नाहीत, त्याच्याने रस निर्माण होत नाही. परंतु मुख्य स्थायी भावाला समर्थ बनवण्यासाठी सहाय्यके म्हणजे संयुक्त क्रियापदाप्रमाणे मदत करण्यासाठी हे आलेले असतात. यांना संचारी भाव किंवा व्याभिचारी भाव असे म्हणतात. मग याची वैशिष्ट्ये काय आहे? हे क्षणभंगुर असतात, म्हणजे काही वेळेसाठीच शिकतात. ते मुख्य स्थायी भावाबरोबर येऊन उंची वाढवतात. मुख्य स्थायी भाव जो आहे याच्याबरोबर येतात व त्याची काय उंची वाढवण्याचं काम केलं जातं. ते विभाव व अनुभव यांच्या साहाय्याने प्रकट होतात. विभाव व अनुभव यांना व्याभिचारी भाव असेही म्हणतात, कारण ते मुख्य भावाचा त्याग न करता इतर भावांमध्ये ते भटकत असतात. ठीक आहे. मग मित्रांनो, यामध्ये आता आपल्यामध्ये किती भाव तयार होतो, काय भाव तयार होतो या गोष्टी पाहण्याच्या पूर्वी बघा, थोडक्यामध्ये हे पुढं पाहण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये काही असा भाव तयार होते का बघा रे. थोडंसं पाठीमागं जातो मी. ओके. काही स्थायी भाव, हे जे इथे एक संदर्भ होता, बरोबर आहे, इथं स्थायी भाव, तर याच्यामध्ये आपल्यामध्ये काही स्थायी भाव निर्माण होतात का? तर बघूयात की किती जणांना याच्यामध्ये काय वाटतं. आता हे मी संदर्भ जाणून बुजून सांगितलं, पुन्हा पाठीमागं आलोय. जसं एक रचना आहे, ती रचना नटरंगमध्ये खूप सुंदर अशी एक रचना आहे. ओके. त्या रचनेमधून आपल्याला काही ते समजतं का, काही कळतं का? आता आपण मुख्य रसाला जाण्याच्या पूर्वी पहा, आपण रस संगीतमय घेतोय. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगत जाईल, जे गाणं आहे मराठी असो किंवा हिंदी असो, त्याच्यातला जो भाव आहे त्या प्रकारची उदाहरणे आपल्याला त्या त्या रसामध्ये परीक्षेला विचारले गेलेली आहेत. अर्थ त्याचा तसा आहे. मग याच्यातून आपल्यामध्ये भाव निर्माण होतो का पाहूयात. नटरंगची एक धून आहे किंवा एक गाणं आहे, ते या प्रकारे, याच्यातून आपल्यामध्ये काय निर्माण होतोय ते पाहूयात. ठीक आहे. रसिक हो दे दंग
मित्रांनो? म्हणजे वाचत आता तुमच्यात पहिल्यांदा आलं, अरे हे मास्तर गाणं बी घेते का? ठीक आहे, मला जरा खरं बोलायचं सवय आहे. माझा थोडा आवाज पण गेला पहिल्यांदा. मी गायक नाही आहे, एक प्राध्यापक आहे, एक शिक्षक आहे. आणि माझा जो प्रयत्न आहे तो आपल्याला गाण्यातून ते कळावं याच्यासाठी. आणि काय घेतली रचना? कारण आजचा जो काही काळ आहे तो गाण्यातून शिकण्यासारखा आहे, गाण्यातून शिकण्यासारखा आहे. आणि हे जे काही म्हणून आपल्याला तिथपर्यंत. आता याच्यामधून काय आपल्याला निर्माण झालं? अरे मास्तरला गाता येते, तुमच्यात रस निर्माण झाला. मास्तराला गाता येतं, तुमच्यात काय झाला? रस निर्माण झाला. आणि तो जो तयार होणारा रस आहे तो नटरंग मधला जो काही रस आहे तो निर्माण झाला. आणि पुन्हा मी जेव्हा म्हणत होतो कड 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 बोल ढोल की हुन ही तालाची, असं म्हणलं की बाजूला बसलेला बंडी आलं लगेच कड 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 बोल, त्याच्यात रस निर्माण झाला. मग हे जे काही स्थायी भाव आहेत असे प्रत्येक पुढे घेऊन प्रत्येकामध्ये आपण जे काही इथपर्यंत आलो होतो मित्रांनो, ते या व्याविचारी भाव याचे वैशिष्ट्य पाहिले. यानंतर या संचारी भाव जे आहे याच्यामध्ये संचारी भावाची संख्या, आपण राज्यसेवेचे मुलं असाल, कंबाईनचे असाल, सर्वांसाठी मी एवढी डिटेल माहिती काढली आहे. नाहीतर 9 रस घ्यायला काहीच लागत नाही हो, 15-20 मिनिटामध्ये होतं. गेली 8 दिवस झालं मी या प्रकरणाला छेडत आहे. तेव्हा कुठंतरी इथपर्यंत आपण आलेलो आहोत. बघा, भारतीय नाट्यशास्त्रामध्ये 33 संचारी भाव, किती? 33 संचारी भाव मानले जातात. काही प्रमुख रसांची भाव या पद्धती. आता संचारी भाव, ग्लानी म्हणजे थकवा, जडता म्हणजे स्तुती, त्रास, वेदना, चिंता, काळजी, लज्जा, लाज, क्रोध आणि राग, हे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये भरलेलं आहे. संचारी भाव पुढचा आहे बघा, उत्साह, त्याला भय, उत्साह म्हणजे जोश, भय, भीती, शंका, संशय, स्मृती म्हणजे आठवण, विवेक म्हणजे विवेक बुद्धी, आणि उपस्मार म्हणजे शुद्ध हरपलेला. हे जे काही हे एवढे संचारी भाव आपल्यामध्ये घेऊन आपण फिरत असतो. आणि या सर्वांचा मिलाप हा आपल्या पुढच्या 9 रसामध्ये होत असतो मित्रांनो. हे 9 रस म्हणजे कोणत्या प्रकारे? इथं मग उदाहरणात समजा एखादा आपण रस घेतलाय, समजा शृंगार, उदाहरण आहे बरं का, शृंगार रस सुरू झालेला नाही. शृंगार रसातील भाव, आता स्थायी भाव आहे प्रेम, विभाव आहे प्रियकर, प्रियसी किंवा प्रियंका, विभाव म्हणजे बाह्य घटक, अनुभव नजर किंवा हसू, लाजणे, असं म्हणतात बघा, हसली की फसली, बरोबर आहे, असं संबोधलं गेले. त्यानंतर संचारी भाव, संचारी भाव म्हणजे या पद्धतीने लाजणे, हा लाजण्याचा प्रकार. आता आपल्याकडे बऱ्याच वेळेस पूर्वी लाजण्याच्या वेगळ्या गोष्टी होत्या. काय का कुठे पोराला जर विचारलं, हे पोरगी पसंत आहे का तुला, ओके, आपल्या मनावर बघा, तुमचं तुम्ही बघा, याचा ॲटिट्यूड बघायचा तोंडावरचा, अरे रे वजनात. आणि मुलीला पाहिल्यानंतर काय का कुठे तुला पसंत आहे का, हा पूर्वीचा काळ होता. आता बघा, आता ट्रे घेऊन मुलाला जावं लागत काय की भविष्यात. आणि तो पण मुलगा चाललाय टा 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 टा. मग मुलगी विचारेल ना त्याला, 100% विचारणार, काय काय करतो तू, काळ असा येईल. आणि असा जर काळ या वयाचा नसेल तर मित्रांनो योग्य वयामध्ये नोकरी आपल्याला मिळेल. आणि ही नोकरी चांगले मार्गदर्शक शोधल्याशिवाय आपल्या विषयाचा रिझल्ट येणार नाही. ठीक आहे, त्याबरोबर बघा, त्यानंतर याचा निष्कर्ष, संचारी भाव हे रसाची अनुभूती वगैरे याचा निष्कर्ष दिलाय, याच्यामध्ये जास्त खेळायची गरज नाही. पुढं विभाव, अनुभव, संचारी भाव यांच्या सहाय्याने जेव्हा स्थायी भाव निर्माण होतात तेव्हा उत्कट रसाची उत्कट रस हा वर जातो. जसे की परत एकदा सांगतो, लावणी म्हणल्यानंतर तो शिट्टी मारलाच पाहिजे. मी एखादी कविता म्हणल्या डोळ्यातून त्याच्या खळमण्या अश्रू आला किंवा इथं लागलं, किंवा आपण वरच्या स्केलला जाऊन म्हणजे वरती जेव्हा मी एखाद्या शूरवीरांविषयी माहिती सांगायला लागलो तेव्हा त्याला अशी त्याची छाती फुगली पाहिजे. म्हणजे हे जे काही कथा, कविता, नाटक सर्व वाचत असताना याच्यामध्ये हे मिळवत असतो, याला स्थायी भाव जे काही मिळतो तेव्हा रस निर्माण झाला असं म्हणतात. हे या रसाची या रसेचा परिचय असा आहे संस्कृतमध्ये. काय बघा मित्र, शृंगारवीर करुणा अद्भुत हास्य भयानका. परत एकदा सांगतोय, शृंगारवीर करुणा हास्य भयानका बिभत्स रौद्रश्चा 9 कीर्तिका रसा. या संस्कृत वाक्यामध्ये 9 रसांचा उल्लेख रस गंगाधर विश्वनाथ पंडित यांच्या या पुस्तकामध्ये सापडलेला आहे.
बघा मित्रांनो, इथंच आहे बघा, शृंगार रस, वीर रस, करुण रस, अद्भुत रस, हास्यरस, भयानक रस, बिभत्स रस, रौद्र रस, शांत रस. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, बस 9 रस. पुन्हा काय, शृंगार रस, वीर रस, करुण रस, अद्भुत रस, हास्यरस, भयानक, बिभत्स, रौद्र आणि हे जे काही 9 म्हणजे काय, 9 अशा 9 रसांचा भडीमार या ठिकाणी आहे. आणि आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये हे 9 रस भरलेलेच आहेत मित्रांनो. प्रत्येकांना रडू येत असतं, प्रत्येकांना हसू येत असतं, प्रत्येकांना नाचावं असं वाटत असतं. नाही मला नाचता येत नाही. जरी तुला नाचता येत नसेल तर एखाद्या ठिकाणी हलगी वाजायला लागली किंवा बँड वाजायला लागला तर न कळतपणे अंगठा जेव्हा आपला हलतो तेव्हा रस निर्माण झाला म्हणतात. लक्षात ठेवा, तेव्हा रस निर्माण झाला म्हणतात. एखाद्या ठिकाणी मयत आहे, मयत असताना त्या ठिकाणी मयतीवरती भरपूर लोक रडत असतात. मग आता ते रडत असताना जे रडणाऱ्याला पाहतात त्यांचा चेहरा या प्रकारे होत असतो. ते रडतात पण चेहरा याचा खराब होतो, तेव्हा तो रस निर्माण होत असतो. नाचणारा नाचत असतो पण नाचण्यासाठी इकडं बाजूला असते बघा, कधी नाचणारा बघायचं नाही, बाजूचं बघायचं. लग्नामध्ये नाचते बघा, त्याला बघायचं नाही, बाजूचं बघा, ते ना बघा त्याच्यात कसा रस निर्माण होतो. हा म्हणजे इथंच परीक्षण आहे बघा. हा काय निर्माण झाला त्याच्यात, तो रस निर्माण झाला. म्हणून लक्षात ठेवा, हे 9 रस वरील चरणात 9 रसांचा उल्लेख आलेला आहे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे. मग यामध्ये जे रस आहेत ते एकूण 1 रस 9 रस. बघा, पहिला असा रस आहे शृंगार. पुढे एक चित्र दिसत आहे, दिसतोय, एक नायिका आहे, शृंगार करून बसलाय. याचा रस स्थायीभाव आहे, त्याचा रती किंवा काम वासना. आता चाललोय आपण रसाकडे, आपल्या मूळ रसाकडे. वीररस, उत्साह असतो. या ठिकाणी वीररसामध्ये एक योद्धा जो आहे तो आपल्या याच्यामध्ये असं मारण्यासाठी तयार झालेला आहे. बरोबर आहे. पुढे करुण रस, या ठिकाणी दुःख दाखवलंय. करुण रसाचा स्थायीभाव आहे शोक. बस आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. शृंगार रसाचा रती, वीरचा उत्साह, करुणाचा शोक. त्यानंतर पुढे बघा, हास्यरस. या ठिकाणी भयावह असा एक विनोद झालेला आहे आणि या ठिकाणी लोक काय हसत आहेत. तदनंतर रौद्ररस, क्रोध. या ठिकाणी बघा तांडव करत असताना आपल्याला दिसत आहे हे. त्यानंतर भयानक रस, असं भीती वाटणारं. या ठिकाणी एक भांडण चालू आहे आणि आपल्या सैनिकांचं या ठिकाणी एक युद्ध चालू आहे, म्हणजे भीती वाटायला लागते. म्हणजे लक्षात ठेवा, या प्रत्येकाचं वर्णन आपल्या या पुढच्या भागामध्ये येणार आहे. त्यानंतर इथे बिभत्स रस, सुंदर आहे बघा. बिभत्स रस, जुगुप्सा, वीट किंवा कंटाळा येतो. आणि हे जे काही कंटाळा कशामुळे येतोय बघा तिथं. अद्भुत रस म्हणजे काय, विस्मय, भयानक. ते पूर्वीच्या काळी येत होतं बघा, बोलो मेरे आका, यो थोबाडपणी तुझं चल. ओके, असं होते का रे, शक्य आहे का हे? नाही आहे. येते बा ते मधून जिन, बोलो मेरे आका म्हणून येते. ओके, हां काही नाही. परत काय हॉल भरून काय सगळे पदार्थ आणून म्हटलं की ते आणून पण द्यायचा. अरे असं आहे का कुठं? अद्भुत आहे. ते त्या घटकात पाहूयात, फक्त ही ओळख आहे. आणि त्यानंतर शांतरस म्हणजे एक मंदिर आहे. मंदिरामध्ये आपल्याला काय मिळते, शांतता मिळते. आणि या शांततेनुसारच मित्रांनो, या स्थायीभावानुसार आपण पुढचा जो काही आपला भाग आहे, म्हणजे याचा पहिला जो रस आहे, तो पहिला रस या प्रकारचा आपल्या समोर बघा कसा आहे. बघा सर्वजण लक्ष द्या, इथं लक्ष द्यायचं आहे. आता इथून संबंध नाही. पहिला रस आपला कोणता आहे, शृंगार रस. काय संबोधलं गेले त्याच्यामध्ये बघा. शृंगार रस म्हणजे काय, शृंगार रस म्हणजे याचा स्थायी भाव आहे रती किंवा काम वासना. एकदा सांगतोय, मी शिक्षक आहे, मला माझ्या विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी हे उदाहरण घ्यावे लागतात. आणि या ठिकाणी मला बरेच बंधन आहेत, पण आपल्याला समजवण्यासाठी या उदाहरणाचा वापर करावा लागतो जास्तीत जास्त. त्यामुळे काही कमी जास्त असेल तर ते काही गोष्टी समजून घ्या. काम वासना याचा अर्थ काय, सरळ आहे. शृंगार म्हणजे काय, शृंगार एक स्त्री कोणासाठी करत असते, एका पुरुषासाठी. मग ते विवाहित असतो, प्रिय करासाठी करते एखादी स्त्री, एखादी मुलगी. बरोबर आहे. म्हणजे कुठलेही असेल ते जोडप आहे. मग शृंगार रस, या ठिकाणी शृंगार केलेले काय आहे मित्रांनो, याचा स्थायी भाव बघा. स्त्री कशातून हा रस निर्माण होतो, याचा स्थायी भाव आहे काम वासना. स्त्री पुरुषांचा जो रस आहे
तो स्त्री पुरुषांचा जो राजा आहे, राजा तो कोण आहे? शृंगार रस आहे. कोणता? पुरुषांच्या रसाचा राजा, स्त्री पुरुष रसांचा राजा कोण? तो का रस राजा. हा जो काही राजा आहे तो पुढे बघा. शृंगार रस हा रस सिद्धीतील सर्वात मुख्य आणि सुंदर, सर्वात मुख्य आणि सुंदर. अगदी बरोबर आहे, सर्वात मुख्य आणि सुंदर आहे, बरोबर आहे. मग हे जे काही आहेत यांना रसाचा राजा असे म्हणतात. पुढे कारण सौंदर्य, प्रेम, सौंदर्य, प्रेम, माधुर्य, आकर्षण आणि रमणीयता यांचा मिलाप याच्यामध्ये असतो. बघा कशाचा? सौंदर्य, प्रेम आणि माधुर्य, गोडवा किंवा आकर्षण, अट्रॅक्शन. बऱ्याच वेळेस अट्रॅक्शनाने मोहित होतात एकमेकाकडे. आपल्यामध्ये बरेच आपली फिल्म सिटीमध्ये आपलं जे काही महाराष्ट्राचे जे काही चित्रपट आहेत किंवा हिंदी यामध्ये सगळे हिरोईनला कोणतरी नेलं, हिरो पळत येणार, 5-25 बुक्या हाणणार, एक पण बुकी ह्याला लागणार नाही, एक बी लागत नाही. हां ओके, 25-30 गोळ्या ह्याच्या हातामध्ये येतात, ह्याला धड धडतोय आणि असं चुरगळा करून खाली टाकते. एका बुकीमध्ये अख्खा तालुका जिल्हा हलवते. हे आपले चित्रपट. मी आपल्या चित्रपटाला नाव ठेवत नाही, मात्र तुम्ही बाहेरचे चित्रपट पाहिला ना, पुरुष आणि स्त्री यांना कमी महत्त्व आहे आणि विज्ञानावरती जास्त भर आहे, म्हणून तिथले लोक प्रगत आहेत. तो राष्ट्र प्रगत आहे. आपला राष्ट्र कमी आहे असं मला म्हणायचंच नाहीये, बिलकुल नाहीये. आपण काय करतोय याच्यावर. म्हणून पुढं माधुर्य, आकर्षण असतात. शृंगार रस हा शब्द संस्कृतमधील शृंग, अलंकार, शोभा या शब्दापासून बनलेला आहे. याचा अर्थ प्रेम, शोभा, सुंदरता, अलंकारिक भाव असा आहे. स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल, आता इथं लक्ष द्या, स्त्री पुरुषाबद्दल एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, स्त्री पुरुष जे आहेत यांच्या प्रेमातून जो काही हा रस पुढे येतो तो हा आकर्षणातून या रसाचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. हा रस लावणी पुन्हा प्रेमगीतातून आढळतो. कुठल्या लावणी आणि प्रेमगीत. आता माहित आहे आपल्याला लावणी आणि प्रेमगीतातून, हे लिखित आहे बरं का, पुस्तकामध्ये हे लिखित आहे. मग आपल्याला आयोगाने विचारलेले प्रश्न असतील किंवा आपल्याला कुठं जिल्हा निवडला विचारलेले जे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप कशा प्रकारचं आहे, कशातून आहे, हे बघा पुढं. याच्यामध्ये छोटासा भाग काय असेल तर याच्यात घटक कोणकोणते असतात बघा. स्थायी भाव कोणता आहे? रती आहे. प्रिय व्यक्तीबद्दल आकर्षण, आपल्याला आवडणारी जी व्यक्ती आहे, आपण कोणता रस पाहतोय? शृंगार रस. पुढे विभाव काय असतात? आलंबन, प्रियकर, प्रियसी, उद्दीपन, चंद्रप्रकाश असतो, फुलं वगैरे या पद्धतीने. अनुभव, नजर, लाजणे. म्हणजे विवाहित जोडपं घेऊयात आपण. विवाहित जोडपं त्यांच्या पत्नीला जर असं हात लावला तर ती बाई लाजते. म्हणजे बघा, नजर, लाजणे, हसणे, केश रचना करणे इत्यादी. त्यानंतर संचारी भाव, लज्जा, समृद्धी, हर्ष आणि उत्कंठा. मग प्रिय व्यक्तीबद्दल आकर्षण, नायक नायिका विभाव काय आहे? उदाहरणे, नजरेचा खेळ किंवा आठवण. आता नजरेचा खेळ कशामध्ये असतो? लावणीमध्ये असतो. लावणी. नायक आणि नायिका, नायक आणि नायक माहीत आहेत आपल्याला कशाला सापडतात? चित्रपट किंवा कुठलीही एखादी कथा आहे त्या कथेच्या अनुषंगाने एकत्रित पद्धतीने ते सापडतात. संचारी भाव ते आठवण किंवा हुरहुर. मग या सर्वांवर अवलंबून असलेला किंवा हा रस कसा पुढे येतो, ओके, ते जे काही रस आहे तो रस या पद्धतीने मित्रांनो, या रसाचा जो काही शृंगार रस आहे या रसाचा पहिला प्रकार आहे उत्तांग शृंगार. त्याला संयुक्त शृंगार असे म्हणतात. उत्तांग शृंगार त्याला संयुक्त शृंगार असे म्हणतात. मग हा कोणता? एक सैराट नावाचा मूवी आला होता बघा, सैराट नावाचा, खूप चालला आपल्याकडे, चालला बाहेर देशामध्ये चालला, खूप गाजलं गेलं. तर दोन्ही स्त्री पुरुष म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्यातून निर्माण झालेला जो रस तो भरभरून, याच्यामध्ये कोणता रस म्हणतोय मी बघा? उत्तान शृंगार. उत्तान शृंगार म्हणजे माय बाप वगैरे कोणीही सांगू, कुणाचंच ऐकायचं नाही. ते या ओळीमधून बघा कसं आहे ते. अलगूज वाजन भात
अलगच झालं याज, अलगद आली मनात पहिलीच तरणी ही लाज, झनानल काळजामध्ये अन हातामध्ये हात आलजी, सैराट झालं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी. काय म्हणते ती, काय म्हणतो तो, काय म्हणतोय, काय अलगूज वाज नभात भलतय घडलंय आज. ते कोणालाच कळणार नाहीये, ते फक्त त्या प्रियकराला आणि त्या प्रियसीलाच कळते. ते म्हणते बघा, कशाला बघतोस रे माझ्याकडं, मी कुठं बघायला, तूच माझ्याकडे बघालीस, तुला आवडत नसेल तर तू नको मला बघू, मी कुठं नाही आवडत म्हणलो. दोघांमधलं प्रेम, अट्रॅक्शन, काम वासना इथं समवयस्कर असतील यामध्ये हा तयार होणारा हा रस आहे. मग याच्यामध्ये काय, कोणता रस परीक्षेला आहे बघा. डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका. काय म्हणते नाही का, डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका. म्हणजे या ठिकाणी आपण एक उदाहरण कशाचं घेतलं मित्रांनो, सैराट नावाचा, सैराट नावाचं एक प्रेमाचं गाणं पाहिलं, प्रेम, बरोबर आहे. पुढं काय म्हणतात, सहज सख्या एकदा येई सांजवेळी. सख्या, सख्या म्हणजे सोबती, ओके, सहज तो आलेला आहे, मी त्याच्यासाठी वाट पाहत आहे, सहज सख्या एकदाच येई. परीक्षेला आलेले उदाहरण आहेत शुक्र तारा मंद वारा, की या ताऱ्यांमध्ये चारण्यामध्ये मंद जो वारा हा चालू आहे, तो वारा कोणत्या प्रकारचा आहे, त्यामध्ये या रसामध्ये आढळतो. याचबरोबर हा रस दुसऱ्यांदा जो आढळतो, पहिला काय प्रेमाच्या गीतामधून, आणि दुसऱ्यांदा तो असतो लावणी. लावणी यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या काय सहवासातून हा रस निर्माण होणारा तो लावणी प्रकार तुम्हाला ऐकवतो. ती या पद्धतीने बघा. यारावजी तुम्ही बसा भाऊजी, यारावजी तुम्ही बसा भाऊजी, यारावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी, बसरावजी, बसरावजी. वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुमची धरून मनी, काय करू सांगा मी अहरजी, बसरावजी, बसरावजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला, तुम्हा बघून डावा डोळा झाकला, पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा लाजचा फेकला, पडदा लाजचा लाजचा फेकला, पडदा लाजचा लाजचा फेकला. म्हणजे काय म्हणते ते नाही का, या रावजी बसा भाऊजी, या रावजी बसा भाऊजी, बरोबर आहे. तुमच्यासाठी मी काय काय करू, म्हणजे ते अट्रॅक्शन, याच्यासाठी तयार होणारा रस तो शृंगार रसातील ही काय त्याच्यातला उत्तांग शृंगार. त्यानंतर जो बघा त्यातला सात्विक शृंगार काय आहे मित्रांनो, तो सात्विक शृंगार म्हणजे कोणता बघा. आता तिथं दोघं एकत्र असतात, आता प्रकार बदलला. इथं स्त्री पुरुष सहवासातून जो सोज्वळपणा येतो, पती पत्नीतून सोज्वळपणा येत असतो, अश्लीलपणा नसतो, पण प्रेम असतं. बिलकुल अश्लीलपणा दाखवायचं नाहीये. माझ्या तुमच्या आईवडिलांमध्ये प्रेम असतं. आई आणि वडिलांनी कितीही भांडण केलं तरी आई लगेच संध्याकाळी वडिलांना ताट देत असते, तो सोज्वळ प्रेम म्हणायचं, बरोबर आहे. कधी तुला काय कळतंय म्हणून कधी कधी वडील आपल्याला बोलत असतात, कधी कधी वडील आपल्याला बोलत असतात, सॉरी आईला बोलत असतात, पण परत म्हणते तुझी आई कुठे आहे ग. हे म्हणजे बघा दिसून येतो हे सात्विक शृंगार होय. बघा काळजीपूर्वक लक्ष द्या, बाह्य स्पर्श नाही. काय शृंगार रसातच आहो, बाहेरचा स्पर्श याच्यामध्ये होईल का, नाही. बाह्य स्पर्श याच्यामध्ये नाही, पण मनाची अनुभूती तीव्र असते. तो भेटला पाहिजे, तो मिळाला पाहिजे, तो माझ्यासोबत राहिला पाहिजे, ही त्याची अनुभूती असते. आणि ही अनुभूती या पद्धतीने बघा कशी ती या सात्विक ह्याच्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रियकर प्रियसी ते नसतायत,
म्हणजे असणार आहेत, पण सोज्वळ प्रेम ते या ओळीतून तुम्हाला लक्षात येईल. सोज्वळ प्रेम बघा, हिंदीमध्ये एक गाणं आहे, लग जा गले कि फिर ये हंसी रात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो, लग जा गले. कळतंय? एक प्रियकर तू ये माझ्या कुठं गळ्याला भेट, तू ये माझ्या गळ्याला भेट, असं सहज ती प्रियकामध्ये. आणि मराठीमध्ये सुंदर असं एक रचना, जी की बाबा बाह्य स्पर्श नाही, बाह्य घटक जो आहे त्याला धरून ते स्वतःमध्येच असं सर्वांना मिळून घेतलेली आहे. ही रचना कशामध्ये? या सात्विक शृंगारामध्ये सोजवळपणाने दिसते. ती रचना या पद्धतीने, अधीर मन झाले मधुर घन आले, धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया, सुरातुनी सुरेल धुंद स्वर हे आले, मधुर घन झाले. कळते? असो, मी पहिलंच सांगले, मी गायक नाही, काय की त्या धुक्यामधून, ह्या पाण्यामधून, या पावसामधून तू मला भेटण्यासाठी येणार आहेस. मग अशी जी काही रचना आहे, काय म्हणते? सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते. पडलेला प्रश्न आहे. हे सखे, सहज तुझी हालचाल, जी तुझ्या नेत्राची मंत्रे जणू मला मोहिते. तो रविकार का आवडला आमच्या राणीला, तो सूर्य या फुलराणीला का आवडला गेलेला आहे. अशी रचना. लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी, लाज लाजली त्या रचनांनी. सगळे विचारलेले क्वेश्चन आहेत. हे मी जे वरचे गाणे म्हणतोय हे समजण्यासाठी आहेत, आणि हे उदाहरण परीक्षेला विचारण्यात गेलेले. पुढे बघा, त्यानंतर याच्यातला शृंगारमधला तिसरा रस विप्रलभ. विप्रलभ शृंगार. आता विप्रलभ म्हणजे कसं? काळजीपूर्वक लक्ष द्या बा. यात प्रेमाची विरहातील भाव दर्शवतो. म्हणजे बघा, नायक आणि नायिकेमध्ये प्रेम आहे, पण ते दोघंही भेटू शकत नाहीत. प्रेम आहे पण ते दोघंही भेटू शकत नाहीत. ओके, सांगतो मी लगेच. त्याचं सुंदर असं एक विधान आहे बघा. प्रियकर किंवा प्रियसी दूर असतात, कधी भेटच होत नाही. ओके, आता आपण प्रियकर आणि प्रियकरपेक्षा आपण सुंदर एक नातं घेऊयात. आपल्याकडे असलेले सैनिक लोक, विवाहित लोकांचं मिलन होतच नाही, यांचं मिलन होत नाही, किंवा ओळख असून सुद्धा एकत्र येत नाहीत, तरी त्यांच्या प्रेमात हळुवार वेदना, स्मरण आणि समर्पण असते. ओके, मग काय? प्रिय व्यक्तीची आठवण, न बोलता वाहणारे अश्रू. बघा याच्यात काय असतं. त्यानंतर मी प्रत्येकाचे प्रकार पाडलेत. शृंगार रस मी एकत्र घेतला नाही, त्याचे 3 प्रकार आपण पाडलेत. पण मनातील तगमग, बाह्य शांतता, प्रेम असूनही न भेटू शकणारचे वेदना, एकांत शांतता भरलेला आवाज. मग तो कशाने? आपल्या सर्वांना एक जुनी रचना आहे. मैंने प्यार किया नावाचा एक चित्रपट होता, आणि त्या मैंने प्यार किया चित्रपटामध्ये बघा, नायकाच्या घरी नायिका असते, मात्र नायक मिटिंगसाठी वगैरे कुठेतरी गेलेला असतो, आणि त्यावरती त्याचा विरह जो आहे, एकत्र आहेत पण तिथं भेटू शकत नाहीत, त्यावरती ती तयार झालेली रचना या प्रकारची आहे मित्रांनो.
यावरती नायिका म्हणते की काय म्हणते नायिका, नायक म्हणतो काय तू जा त्याला चिठ्ठी दे, नायक म्हणतो नायिकेला, आणि त्यावरून मग नायक म्हणतो नायिकेला पुन्हा म्हणतो काय, यहाँ का मौसम बड़ा हसी है फिर भी प्यार उदास है, उनसे कहीं ना दूर में से ही दिल तो उन्हीं के पास है, तू ये संदेशा उनको सुनाना, तू ये संदेशा उनको सुनाना, मैं पीछे आया कबूतर जा जा कबूतर जा जा कबूतर जा 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 कबूतर जा 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 जा, कळालं? या पद्धतीने नायक आहे, नायक तिथे आहे काय काय काहीच करू नको, काही नको की बा मी काम जरी करत असेल काय मी कशाला आलो इथं की मी तुझ्यापासून दूर आहे पण मी तुझ्या जवळच आहे, असं जेव्हा अर्थ वेगळा केला जातो तेव्हा विप्रलभ शृंगार असतो. मित्रांनो नेक्स्ट पुढे जाऊयात. या कातरवेळी पाहिजेस तू जवळी, ती पत्नी किंवा ती प्रियसी एकटीच घरी बसलेली असते, त्याला आठवण त्याच्या पतीची येते, तेव्हा जी काही नायिकेने केलेली ओळ आहे ते म्हणजे ही या कातरवेळी पाहिजेस तू जवळी. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. हे राजा तुझ्यावरती मी काय केलेलं आहे, माझी मर्जी बहाल केलेली आहे, आणि तो हिडसारून असं का जातोय म्हणून त्याच्यावरती ती वाजवलेली जी काही ओळ होती काय ते, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. मी ज्या गोष्टी करतोय हे देखील रसच आहे मित्रांनो, म्हणून लक्षात ठेवा काय, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ. म्हणून काय असतात त्याच्यात, याच्यात अश्रूंची फुले हे पण याच्यातच आहे. मग यात प्रियकर दूर आहे याची आठवण, अनुभव शांततेमध्ये एकटेपणे, संचारी भाव स्मरण, ग्लानी, व्याकुळता आणि सात्विक अश्रू वगैरे या पद्धती.